दिनेश दादा नमस्कार. नमस्कार. आज पण या खिरकालीच्या मैदानामध्ये मी जेव्हा पण येतो ना आपला चंद्र गुलालात असतोय आणि आज पण एक चांगला गुलाल झालेला आहे. आजचा पैरा झाला किंवा आजचा इथे येण्याचं नियोजन कसं काय झाला तो सांगा ना. आजचा म्हणजे बैलाचा एकदम फेवरेट मैदान. या मैदानात बैल कधी शर्यत हारला नाही आणि बैलाचा आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत नियोजन झाला नव्हता. आज सकाळपर्यंत पण नियोजन नव्हतं झाला. सकाळी बैल आम्ही 2 किलोमीटर नेऊन फिरून पी आणला होता. पण 10:30-11 वाजता फोन केला शिलच्या मामाला, अनिल मामाला. एक शब्दावर आपल्याला बैल दिला त्याच. एकदाच फोन केला, या बिंदास घेऊन बैल बोलतो. कोण पळाला आज चंद्र सोबत? दबंग पळाला शिलचा. आपले अनिल भोईर यांचा दबंग पळाला. मला वाटतं गाडी पण खूप चांगली पळाली. आता तुम्ही आताच सांगितलं की कुठेतरी एक आवडतं मैदान म्हणजे त्याचा. काय सांगाल चंद्र विषय, काय बोलाल? खरोखर आता जाईल त्या मैदानामध्ये गोलाला आणि चर्चेत असणारा बैल आज. चंद्रचा असा आहे, भरपूर फोन येतात बैलासाठी. पण आमचा कसा मामांचा भाच्यांचा ग्रुप आहे, तर असा म्हणणं आहे आमचा का जरासा बैल आपला मोठ्या बैलात पळावा प्रत्येक शर्तीला, असा प्रत्येकाचा विचार असतो. पण दुसऱ्या हातातोली फोन करतात, पण त्यांना पण नाही बोलत नाही. पुढच्या मैदानात देऊ सांगतो प्रत्येकाला. बरोबर आहे. आतापर्यंत खूप चांगले मोठे मोठे पैरे झाले. काही नावं घेऊ शकता का तुम्ही? कुठल्या कुठल्या पैऱ्यामध्ये पळाला? पैरा आता मथुरमध्ये पळाला, भुंगामध्ये पळाला, वापस लाडूमध्ये पळाला, आता दबंगमध्ये पळाला. भरपूर मोठ्या मोठ्या बैलात पळाला बैल आपला. आणि समीर भोईरचा त्या दिवशी भोळा पळाला. समीर शेटला भोईर पिसरवेला तो त्यामध्ये गुलाल झाला. एक पण गुलाल झाला. कुठेतरी तुम्ही एक वासरू घडवला. एक तुम्ही अपेक्षा होती का इतका मोठा नाव करेल तुमचा? एवढी अपेक्षा नव्हती आम्हाला वासरावर. पण जसा वासराने आम्हाला 13 शर्ती लगातार जिंकल्या आणल्या, तेव्हा आम्हाला वासरावर जरा या झाला का आमचा वासरू नाव पुढे काही. जो तुमचा एक नियोजन असतं ना, कुठेतरी स्वतः सुट्टी मेकर तुम्ही, आणि तुम्ही एक पारेकला जो वासरू काय बघून असं त्याला घेतला तुम्ही, काय सांगाल? हा वासरू म्हणजे आपले राजेश्वर पाटील पांडुरंगवाडी गोलवली आणि शशीर पाटील या भावाही आम्हाला ऑनलाईन वासरू घेऊन दिले. दोघाही पण त्यांचे शब्द आपण वासरू घेतले आणि त्यांचा म्हणजे आम्ही त्यांचंच नाव काढणार हा बैल तोपर्यंत, कारण त्याहीच वासरू घेऊन दिले आम्हाला. बरोबर आहे. जो नियोजन करता आज ड्रायव्हर कोण बसवलेला? हा ड्रायव्हर आपला घरचा ड्रायव्हर भास्कर ड्रायव्हर बसवला होता. भास्कर ड्रायव्हर. मला वाटतं आज भालगावची दोन्ही बैला गुलालात आहेत. जो सकाळी पण एक गाडी झाली, आपला जिगर, आपला शत्रुशेठ म्हात्रे यांचा जिगर. काय सांगाल? खरोखर भालगावचं नाव चर्चेत आहे. त्या बैलाचं नियोजन आता मीच करतो, जिगरचा पण. आणि घरचीच बैल आहेत दोन्ही. दोघांचा योग जुलत नाही, एकमेकाला मारायला लावतात, म्हणून आम्ही गाडी पळवत नाही. म्हणून आता पण लांब बांधल्यात. हा. आजचा जो तुम्ही नियोजन केला इथे तुम्ही सांगितलं 11 वाजता पैरा झाला, तर एक माणसाच्या एक मनामध्ये एक हे असतो, शंका असतो की आता टायमावर पैरा झाले तर काय होईल काय नाही. पण तुम्हाला एक विश्वास असतो चंद्रवर की या मैदानामध्ये आल्यानंतर गुलाल घेत आहे. चंद्र खालती नेला ना सोडाला तरी लोक सांगतात कोणाही शर्यत आहे आणि चंद्रच मागणार गाडी. कोणाची बी असून साईडला चंद्रच मागणार. विरोधात गाडी कोणी घेणार नाही आपल्या. बरोबर आहे. चंद्र त्यांना सर्वांना म्हणजे आपल्या सट्टेवाल्यांना पण आणि प्रेक्षकांना पण चंद्र पळताना आवडतो. कुठेतरी समालोचक पण नाव घेतात ना, तो पण तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. काय बोला? समालोचक नाव घेतात, त्या अभिमानाची गोष्ट आहे. समालोचक नाव घेतले नव्हते पिसारच्या मैदानात. मी कालच ग्रुपवर चर्चा केली का समालोचक बंद झाल्यात नाव घ्यायचे. काय झाले काय नाही तेव्हा राहुलनी सांगला. थोडीशी मला अडचण होती, पण आपल्या कमिटीने समालोचकांना बोलण्याला सांगितलं का तुम्ही बोलवा बिंदास, कोणी काही बोलणार नाही. आज खिरकालीच्या मैदानाचा ना जो जुना पारंपरिक आपला या होता नियोजन होता, जुन्या पद्धतीने गाड्या आज पाठीतनं घेऊन गेलं सुट्टीसाठी, काय बोलाल? ते आपल्या ते थोडं गाडा मालक आहे, त्यांची इच्छा होती का गाड्या आतनं जाऊ दे. पण एक राऊंड गेला, दुसरा राऊंड पण गेला. आम्ही खाली गेलो होतो ते बघायला, तेव्हा मी येऊन सांगितलं कमिटीला का हा नियोजन होणार नाही. सर्व कमिटी एकाजवळ जमली आणि मग हा नियोजन बदली केला, कारण जुना पारंपरिक हा नियोजन चालणार नाही. आता गाड्या भरपूर वाढल्यात, 2000 म्हणजे कार्ड झाल्यात, तेच आयडी नंबर 2000 पर्यंत गेल्यात. म्हणून आता काही असं बाहेरनं गाड्या नेतील तोच गाड्या होतील. पण सुट्टीचं काय सांगाल, नियोजन काय बोलाल? सुट्टीचा मीच सोडतो बैलाला. सुट्टीचा दुसरा कोणा अजूनपर्यंत कोणी हातात बैल दिलाच नाही सोडायला. नामांकित एक सुट्टी मेकर म्हणजे तुमची ओळख पण झालेली आहे आणि स्वतः एक गारा मालक आहे. स्वतःच्या बैलाला सोडता, काय मनामध्ये काय चालू असतं त्यावेळेला? बैल असा आहे, बैलाला म्हणजे जरा बैल जास्ती दुसरा राहिला का बैल जरासा नाटक करतो सुट्टीला, म्हणजे बैलांना मारायला जातो किंवा उडी घालतो. पण आज बैल एकदम शांत उभा राहिला आणि शांत सुट्टी एकच नंबर केली बैलांनी, आणि दरवेळेस बैल एकच नंबर सुट्टी करतो. बरोबर आहे. जी समोरून गाडी होती आपले महेश शेठ पाटील ताराली भिवंडी यांचा देवा होता, तो पण खूप चांगला पळतोय. त्या बैलाविषयी काय बोलाल? तर महेश शेठ आपले खास मित्रच आहेत, तसं काहीच नाही, ते पण मला मानतात. पण आम्ही आता त्यांचा बी नाव द्यायचा होता, आपला पण द्यायचा होता, तर असे विचारून केली शर्यत. दोस्ती खात्यात बरं शर्यत करूया, तर त्याही शर्यत केली आपली.
येणाऱ्या कालामध्ये मला वाटतं देवा पण दोन्ही साईडनं पळतोय, काय ही गाडी पळताना पण दिसेल का चंदन? दोन्ही आतलेच बैल आहेत, दोन्ही आतले दोन्ही आतलेच आहेत. कांदे एकच आहेत. कांदे एकच आहेत. आणि आता मोठा मैदान येतोय, मानाचं मैदान आपला 19 तारखेला, काय नियोजन असणार आहे का? नियोजन बैल 100% त्या मैदानात पाळणार आहे, नियोजन करणार त्या मैदानाचं. कुठंतरी जे त्याचे चाहता वर्ग आहे ना, आता खूप सारा चाहता वर्ग बनलाय आता मुंबईला, त्यांना पण अपेक्षा असेल की चंदरनी तिथं काहीतरी गुलाल घ्यावा किंवा कुठला नंबर पत्करावा, काय सांगाल? आपली बी अपेक्षा आहे का बैलांनी तिथे गट काढला तरी आपली अपेक्षा पूर्ण झाली असं समजत आपण. नियोजन नक्की होणार का? नियोजन 100% बैल पाळवणार. बरोबर आहे. आजचा हा खिरकाली मैदान आहे, या मैदानाविषयी काय बोला? मैदान एकच नंबर आहे, ते फाट्या बिट्या पळाला एक नंबर आहे. बैलाला खालती पायाला मार पण लागत नाही, थोडा खडा पण नाही, एकदम मऊ रान आहे. बैल चांगली पळतात. चालेल, धन्यवाद. चांगला गुलाल घेतला. आणि जिगर विषय पण थोडा मी बोलतोय. दिनेश दादा, चंदर विषयी खूप सारी माहिती घेतली. जिगर पण खूप चांगला गुलाल घेतलेला आहे. आज जिगर विषय काय बोलशील तू? जिगरचा 4-5 गुलाला पडली होती, ते मी यांना सांगलं का नियोजन जरा बदली करायला लागेल. तेव्हा जिगरने, आता जिगर एक नंबर पाळायला लागला. आता पब्लिकने तो पण डावा कान दोन्ही कान पब्लिक पळतो जिगर. आणि तुमची ही घरची गाडी पण एकदा पळवलेली आहे ना? 4 गुलाल झाले घरच्या गाडीचे लगातार 4. पण जरा योगा एक जुलत नाही, बैलाला थोडासा मारायला लावतो म्हणून आम्ही ती गाडी पळवत नाही. बरोबर आहे. आणि जिगर काय कुठून घेतला, काय सांगाल? जिगर करडवून घेतला होता. तर जिगर भरपूर किमतीचा बैल आहे, तेव्हा त्यावर पळत नव्हता. पहिलाच फेरा आपण चंदरमध्ये याच फाटीवर मारला होता, खाली फेऱ्यासाठी आणला होता दोन्ही गाडी बैल इथे. म्हणजे तुम्ही एक स्वतः सुट्टी मेकर असताना जिगरचं भविष्य कसं काय बघता? जिगरला मिस सोडतो, पण थोडासा नियोजन वेगळा असल्यावर मला एक धाग्यावर राहायला लागतो. येणाऱ्या कालामध्ये कसं काय काम करेल, काय वाटतं तुम्हाला? येणाऱ्या कालामध्ये आता टॉपमध्ये पळतो बैल. बैलाचं काही टेन्शन नाही, खाली बैल थोडासा मारायला जातो जास्ती, नाही तर बैल सुट्टी बिटीला एक नंबर आहे, काय टेन्शन नाही. बैल पूर्ण रान पळतो. मला वाटतं जिगर आणि चंदर या दोन्ही नंदींचं मला वाटतं नियोजन तुमच्याकडेच असतील आणि पैऱ्यांसाठी मला वाटतं तुम्हालाच फोन येत असतील, काय बोलाल? हे घरचीच बैल आहेत, नियोजन करायचा विषयच नाही. दोन्ही घरची बैल आहेत आणि नियोजन आपले 2 ते भाऊ पण आहेत ना काकारवालचे, ते पण करतात, कृतिक आणि अविनाश. चालेल, खूप चांगला गुलाल घेतला दोन्ही बैलांनी. गावचा साज आणि घरचा साज गुलालात राहिलेला आहे. अभिनंदन तुमचं. धन्यवाद.